पहिला चेंडू निर्धार असा आणि पहिला चेंडू चांगला असा टोनानेला आहे तिकडे कणकणीत चौकार. आणि सुरेख तिकडे झेल आहे शैलेशची. तर स्वागत आहे पुणे एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या बिरसा मुंडा चषक 2024 हा महासंग्राम. तर चांगली लढत आपल्या समोर आहे या दिवसातील. जर पाहायला गेलं तर डिक्लेअर झोन मध्ये जाईल फक्त 2च धाव मिळतील, जास्त काही मिळणार नाहीये. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 11 11 धावा. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपल्या समोर आहे.
हा बॉल हवेत उडवला. फिल्डर पुन्हा एकदा जज करत असणार. खूप सिंपल टेक ऑफ द कॅच. खूप चांगला झेल इथे पकडला आणि आणखी एक झटका देत असणार टीम चिंचारे ला लागतो हा आणखी एक झटका. तुमची कोणते तर ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या मार्गस्थ. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. खूप चांगली व्हेरिएशन पाहायला मिळते. सातत्याने डॉट बॉल जास्तीत जास्त हाताळण्याचा प्रयत्न आहे. अखो टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा टप्पा आणखीन एक्स्ट्रा इथे प्रो मला वाटतं आहे आणि त्याच्यामुळे पंच इथे दंडित घोषित करतील. अतिरिक्त धावसंख्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धाबा आहेत 12. चांगले आतापर्यंत बॉलिंग एनालिसिस टीम जनता राजा. ओहो आडव्या बॅटने वन साइड फटका चांगला आहे. स्ट्रेट हिट करत असताना फिल्डर आहे लॉंगरला स्ट्रेटला बॉल कलेक्ट करतील. तितके चांगले वेगाने इथे 2 धाबा ऍड होतील. चांगली रनिंग बिटवीन विकेट ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 धाबा लॉस ऑफ 1 विकेट. तर 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 विकेट गमावले. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती
4 विकेट गमावले. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 14 धावा. चांगली आतापर्यंत गोलंदाजी जखडून ठेवले. कुठल्या प्रकारचे मोठे धमाके होऊ दिलेले नाहीये. चांगली बॅटिंग आतापर्यंत करावी लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने स्लो हिट करायचा होता बॉल. पुन्हा एकदा पट्ट्यात आलेला नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मेरिटवरती टप्पा ठेवला जातो. जिथे फिल्डर सेट आहे तिथे बॉल जातो आणि त्यानंतर कॅच पकडली जातात. चांगली आतापर्यंत बॅटिंग त्या विरुद्ध फिल्डिंग पाहायला मिळते. टीम जनता राजा नानिवली. चांगली आतापर्यंत बॉलिंग एनालिसिस तितकी चांगली घातक गोलंदाजी केली जाते. कारण की इथे जर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा अक्षय खूप चांगला आतापर्यंत षटक राहिला अक्षयच्या मार्फत. कारण की सातत्याने जर पाहायला गेलं तर डॉट बॉल जास्तीत जास्त आहेत. यावेळी चांगला ड्राईव्ह करत असता फिल्डर डीप मध्ये आहे. चांगली फिल्डिंग होईल असंच वाटतं आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न. धावची संधी आहे. पाहावं लागेल. पंच फिंगर अप करतील आणि इथे धक्का नंबर 5 विकेट डाऊन. झटका फलंदाज होईल बाद. 15 15 धावा आहेत. फलकाचे विकेट गमावलेत. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत लाजबाब खेळी. बॅटिंग करण्यासाठी आता मैदानात दाखल किशोरला जोर द्यावा लागेल आणि आल्याला त्याच्या बॅट मधून चांगला हुक शॉट आणि हा बॉल सीमारेषेच्या बाहेर येतो. फाईल लेगला हा 4 धावा चौकार. किशोरच्या बॅटमधून हा चौकार. पुणे डाव्या बॅटने ऑनला स्लॉग स्वीप करत असताना वॉल शॉट. बॉल 1 बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. किशोरच्या बॅटमधून आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. ओव्हर सध्या आहेत. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 4थं षटक म्हणजे या चौकाराची सुरुवात. या 4थ्या ओव्हरमध्ये लागोपाठचे 2 चौकार. किशोरच्या बॅटमधून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23-23. पुन्हा एकदा कुटुंबाचा बोलता त्याच्यावरती तुटून पडण्याचा प्रयत्न. बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर तितक्याच वेगाने अगदी जलद गतीने विकेट किपरच्या हातामध्ये चांगली गती सध्या प्राप्त केली जाते. कारण की किशोरला संत ठेवायचं असेल तर या लेंथवरती बॉल पुन्हा एकदा इथे पेस करावा लागेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने ती दहशत तिथे माजवण्याचा प्रयत्न आहे. पण तो बॉल व्यवस्थित टाइम होत नाहीये. पहिले 2 बॉलचे 2 चौकार पण त्यानंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट आणि इथे जर पाहायला गेलं तर आले 2 बॉल डॉट. चांगली गोलंदाजी सरळ बॅटने. यावेळी फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला. जोपर्यंत बॉलला फील्ड करतील चांगली फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट तितकी चांगली कमालीची पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा ऍड. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते फलकाती धावा 25 धावा. अप्रतिम कामगिरी करावी लागेल. 5 ओव्हरचा सामना आपल्या समोर रंगत असताना जनता राजा एका बाजूने टीमची इंचार आहे. हा बॉल आकाशगंगेमध्ये फिल्डर डीप मध्ये वड कॅच. पुन्हा एकदा 2 झेल आता पकडलेत. आणखी एक झटका देत असताना 6 विकेट डाऊन. फलंदाज किशोर बॅक टू दी डगआउट.
किशोर माघारी परतल्यानंतर नो बॅटर पाहायला मिळतो. नंबर ॲट पोझिशन 8व्या क्रमांकाची बॅटिंग करण्यासाठी आणि आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय टीम जानता राजा नाणेवली या टीमने. पण एकदा बोलत यार चिंचरेच्या विरुद्ध. ओहो आडवे बॅटने पुन्हा एकदा फटका तर चांगला होता पण तो टाइम इथे व्यवस्थित झालेला नाहीये. टायमिंग पाहिजे तुमच्याकडे टेक्निक तितकंच महत्वाचं आहे. तो बॉल बॅटवरती व्यवस्थित टाइम इथे झालेला नाहीये. मिड विकेटला बॉलला पकडला जाईल तो पण एकच सिंगल इथे मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या झोन पोहोचते 26-26. चांगली आतापर्यंत बॉलिंग अटॅक बेस्ट अनालिसिस. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने तेच चित्र आहे. ग्रामीण क्रिकेट हेच असतं. आला बॉल फक्त हिट करायचा असतो आणि तोच प्रयत्न त्याचा किशोरचा आहे. कारण की छोटं फॉर्मॅट आहे. छोट्या फॉर्मॅटमध्ये मोठा आकडा जर सेट करायचा असेल तर तुम्हाला मोठे धक्के द्यावे लागतील. सातत्याने तोच प्रयत्न मार्गस्थ आहे. बोलो पुन्हा एकदा तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा आधीच लाईन थोडासा बदल केला. लाईन मध्ये कुठे ना कुठे बॅटर थोडासा पावलांचा वापर करतो. आपल्याला लाईन मागे घ्यावी लागेल आणि हे चित्र सध्या पाहिलं प्रथमने आणि त्यानंतर प्रथमची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पेस व्हेरिएशन. ओहो ऑफ साइडला यडी इनफिल्ड क्लिअर करत फक्त दिशा दिली आणि त्यानंतर बॉल दूरदर्शा करत असता येतो सीमा पार. 4 धावा चौकार. गमले 6. पुन्हा एकदा चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न वेगाने. पुन्हा एकदा फ्रेम मध्ये फिल्डर येईल. थोडीशी चुकी झाली. बॅकअप साठी जोपर्यंत बॉलवरती येईल इथे लागेल मला वाटते सुरक्षितरित्या 2 धावा ऍड होतील. चांगले बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 32-32 धावा. आता शेवटचा बॉल आहे या षटकातील. प्रथमने खूप चांगला षटक हाताळलं. फक्त 7 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. पुणे द फुलटॉस बॉल या आणि फटका चांगला. टायमिंग स्वीट. इट्स आउट ऑफ द स्टेडियम. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. हे तो हा षटकार.
विजयजी राजेड साहेब, संतोषजी भावर साहेब आणि त्यानंतर भरतजी सुतार साहेब सदस्य आहेत. लक्ष्मण धांगडा साहेब हे सुद्धा सदस्य या ग्रामपंचायत सदस्य आहेत. आणि त्यानंतर देऊ भिराडे, आदरणीय दशरथ करमोडा यांच्या मार्फत डीजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करीत आहोत, ज्यांच्या मार्फत या स्पर्धेमध्ये यूट्यूबची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि दशरथजी करमोडा साहेब यांच्याकडून डीजे, देऊ भिराडे यांच्याकडून सुद्धा डीजेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या सर्वांचंच पुन्हा एकदा हार्दिक आम्ही स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या क्रमांकाच्या पारितोषिक या स्पर्धेमध्ये मंडळातर्फे देण्यात येईल. त्यानंतर या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक आहे डबल 1 म्हणजे 11,111 रुपयाचे पारितोषिक दुसऱ्या क्रमांकाचे इथे देण्यात येईल. आदरणीय हृदयनाथ दिंडे दादा आणि पिंटूजी रिंजर साहेब, जिजाऊ डहाणू तालुका यांच्यातर्फे दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक, तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक या स्पर्धेमध्ये 7,777 रुपयाचं आदरणीय रघुजी सुतार साहेब कष्टकरी संघटना. आणि चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक आहे आदरणीय सुमितजी रेड्डी साहेब सामाजिक कार्यकर्ते 5,555 रुपयाचं. या सर्वांचंच पुढे एकदा करूया आपण हार्दिक धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. 39 धावेचं लक्ष्य आहे, प्रस्थापित तर केलेला आहे. पाहूया या मॅच मध्ये बचाव करता येईल का. टीम चिंचारे जानता राजा नानिवली समोर. जानता राजा नानिवली टीमचा घातक फलंदाज 2 सध्या मैदान दाखल. एका बाजूने बॅटिंग करण्यासाठी अक्षय मापरा आकाश आणि आशिष जोडी सलामीच्या भूमिकेमध्ये टॉप ऑर्डर मध्ये, खास करून पिच हिटिंग साठी 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 39 धावेचे लक्ष्य. पहिल्याच बॉल आणि बॅटने घेण्याचा प्रयत्न, फिल्डर डीप मध्ये आहे सध्या खाली, झेल घेण्याचा प्रयत्न आणि थे विकेट पतन होईल. पहिला धक्का आशिषला मात्र या मॅच मध्ये काय करता आलेला नाहीये. धावांचा बचाव करायचा असेल तर या प्रकारची फिल्डिंग तुम्हाला अरेंज करावी लागेल. असे तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. सुरुवातीपासून थोडंसं प्रेशर टाकावा लागेल. तो प्रयत्न सध्या आहे. विकेट टेकर बॉलर जर पाहायला गेला तर पहिलं षटक सध्या घेऊन येत असताना शैलेशने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती विकेट टेकरची भूमिका बजावत असताना पहिला आपल्या टीमला अगदी यश मिळवून दिलं असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार. ओहो, पुन्हा एकदा याडी, पुन्हा एकदा धोका आहे. पुन्हा एकदा इथे कदाचित धोक्याची रिस्क पुन्हा एकदा पत्करली. पुढे जायचं असेल तर धोके तुम्हाला स्वीकारावे लागतात. तो धोका होता, असं वाटलं की परतावं लागेल माघारी. जीव धोक्यामध्ये होता. एक वेळ श्वास बंद झाला होता बॅट्समनचा. तो अखेर बॅटला ग्राउंडिंग करत असताना हातामध्ये कॅरी केला असता तर कदाचित परतावं लागलं असतं, पण त्यानंतर जर बाला गेलं तर एक सिंगल मिळेल. खातं ओपन होईल. बॉलर पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पुन्हा एकदा लाजवाब. पिचिंग तितकेच जबरदस्त. संतुलन आहे. नियंत्रित गोलंदाजी सध्या केली जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ सध्या मार्गस्थ पॉवरप्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट पडतो. त्यानंतर सातत्याने पडझड. हो, पुन्हा एकदा धक्का तर चांगला दिलाय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बॅकवर्ड पॉइंटला. गलीच्या दिशेने जो पण बॉलला फील्ड करतील एकच धाव इथे मिळेल. या 1-2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावा आहेत आता शेवटच्या बॉल या षटकातील टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2. चांगली आता घातक गोलंदाजी करत असताना पहिलं षटक कमालीचं राहिलंय. शैलेश पुन्हा एकदा तयार. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा होता, पण इथे बॉल बॅटवरती घेता आलेला नाहीये. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जाईल. वाईट प्लस टोटली 2 हव्या होतील. लेग बाईज.
चांगली कोलिंग पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 धावा. जसं तसं प्रत्युत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्यावा लागतील. दुसऱ्या बाजूने धावा काढायचा तो प्रयत्न सध्या आहे. 2 बिग हिटर बॅटर आहेत. चांगली आतापर्यंत गोलंदाजी पाहायला मिळते, पण थोडीशी चुकी सुद्धा इथे सुधाराव्या लागतील. अल्बे बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सातत्याने ते चित्र सध्या पाहायला मिळते. ओची समाप्ती पहिलं षटक नावी राहिले. जानता राजा या टीमच्या विरुद्ध खेळत असताना चिंचारे टीम कडून कारण की पहिल्या ओव्हरमध्ये धावा फक्त खर्च केलेल्या आहेत 4 आणि विकेट गमावले 1. म्हणजेच काय, जानता राजा टीम थोडीशी बॅकफुटची पाहायला मिळते. तोपर्यंत डीजे रोकी खेळी ते समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली खेळी साकारली. पहिल्या ओव्हरमध्ये शैलेशने आपल्या टीमसाठी खूप मोठं योगदान दिलं, कारण की धावा तरी जास्त खर्च केलेल्या नाहीयेत. तो नाणेवली टीमला इथून आता एकच करावं लागेल. टार्गेट मोठं नाहीये. 39 धावेचं टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धावा म्हणजे अजूनही 35 धावेची आवश्यकता. बॉल तुमच्याकडे शिल्लक आहे 24 आणि 24 बॉलमध्ये 35 धावेची आवश्यकता आहे. ऑन साइड पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा आहेच, व्यवस्थित फिल्डिंग करतील. तोपर्यंत एकच सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 5. पहिले षटक सध्या समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 धावा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. अकुटपदा बोलता हा बॉल सुद्धा कट करायचा होता, पण तो डिक्लर झोन मध्ये जाईल. फक्त एकच सिंगल मिळेल. संधी होती, जास्त रूम दिला होता, पण त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये. नाराज सध्या आहे बॅटिंग करत असताना आशिषला फक्त या मॅच मध्ये आता दे घुमा के हेच वाक्य पुन्हा एकदा इथे अवलंबित करावं लागेल, कारण की इथून जर बॅटिंग करायची असेल चांगली तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा जोर द्यावा लागेल. दुसऱ्या बाजूने विकेट टेकरची भूमिका बजावावी लागेल. छोटेसे टार्गेट आहे. धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या होऊ शकतो, पण बॅटिंग तितकीच पॉवरफुल करावी लागेल. चिंचारी टीम कडून बॉल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय मागे, जो पण तो बॉलला तिथे एक फील्ड करतील. बॉल हरवण्याचा प्रयत्न. अखेर बॉल फक्त मापुला 2 धावा मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, पण तो डी झोन मध्ये बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल. 2 धावा टीमला. टीमची धावसंख्या जवळ पोहोचते 8. अगदी कासवाच्या गतीने स्कोर कार्ड थोडस पुढे जात असताना स्लो प्रोग्रेस इज बेटर दॅन नो प्रोग्रेस, आणि तेच प्रयत्न सध्या चालू आहेत. कारण की चौका षटकार येत नाहीयेत. त्या चौका षटकाची आतषबाजी कधी होईल. समीर पुन्हा एकदा बॅटिंग करण्यासाठी. अबे बॅटने ऑन साइडला फटका. अबे फील्डर खाली. इथे नो मिस्टेक. आणखी एक झेल पकडला जाईल. दुसरा झेल पकडत असताना 2 धक्के दिलेत. पहिल्या ओव्हर मध्ये 1 धक्का, दुसऱ्या ओव्हर मध्ये विकेट इथे गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम जानता राजा नाणेवली या टीमने नितीनला सध्या लेफ्टी बॅटरसाठी जर पाहायला गेलं तर मिड विकेट डीप मध्ये त्याला ठेवलंय. लोंगोनला खूप चांगले त्याने झेल पकडले आणि त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. एखादा खेळाडू असा असतोच आपल्या टीम साठी जो मात्र नेहमीच खूप चांगले झेल पकडतो. त्याला फिल्डिंग करत असताना बाउंड्री लाईन वरती सेट केले जातं. नितीन तीच सुद्धा भूमिका बजावतो. पुन्हा एकदा बोल तयार. ऑफ द विकेट. पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुन्हा एकदा स्लोक स्वीप करायचा होता. पडल्यानंतर जास्तीत जास्त बाहेर पंच दर्शवतील. बायची खूण अतिरिक्त धावसंख्या. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. एक्स्ट्रा 1 धाव आतापर्यंत खर्च केलेल्या आहे. आपण 2 धावा एक्स्ट्रा खर्च केलेत या इनिंग मध्ये आतापर्यंत.
पुन्हा एकदा यावेळी थोडंसं जर पाहायला गेलं तर दबाव सध्या आहे, कारण की हात ओपन करू दिलेला नाही आहे, पावलांचा वापर केलेला नाही आहे. फुटवर्क खूप महत्त्वाचा आहे क्रिकेटमध्ये आणि फुटवर्कचा वापर करावा लागेल. तो लेफ्टी बॅटरसाठी जर पाहायला गेलं तर किशोर खूप चांगली लेन्थ सध्या पकडत असताना चांगली गोलंदाजी त्याच्यामार्फत. यावेळी फुलटॉस बॉल समोर मारला, फिल्डर आहे मागे, बॉल इथे आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, तो इथे बॉल जाईल सीमा पार, मिळते धावा 4. थँक्यू डीजे. तर 2 ओव्हरचा खेळ ते समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावा. 39 धावेचं लक्ष्य आहे या मॅचला जिंकण्यासाठी. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता 26 धावेची आवश्यकता आहे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्यासाठी. लेफ्टी बॅटर जसा मैदानात दाखल झाला, सुशांतच्या बॅटमधून चौकार. आशिषला अजूनपर्यंत लय पकडता आलेली नाहीये. आशिष थोडासा लढकवतो आपल्या टीमसाठी, धडपड करावी लागेल. टार्गेट मोठं नाहीये, पण तो एखादी विकेट गमावली तर टार्गेट मोठं होऊ शकतं, विकेट घ्याव्या लागतील. 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 विकेट गमावल्यात. धावसंख्या 13 धावा, अजूनही 26 धावेची आवश्यकता. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पुढे एकदा बॉल तयार. आपण पाहताय बिरसा मुंडा चषक 2024, एक जबरदस्त या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बॉलर येईल शैलेशने पहिलं षटक हाताळलं. बॅटने स्ट्रोक पुन्हा एकदा करायचं होतं, फिल्डर आहे मागे, चुकी झाली, पण तू याडी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. नितीन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येईल, त्याच्या मार्फत तितकी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 धावा मिळतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता आहे. 24 धावा पाहिजेत 17 बॉल मध्ये. 17 बॉल 24 धावा. या मॅचचं कॅल्क्युलेशन कसं असेल, कारण की गणिताची एखादी थेरी चुकली तर गणित बिघडून जातं. या मॅच मध्ये ते जर टार्गेट चेस करत असताना एखादं तुमचं नियोजन चुकलं तर कदाचित त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना थोडीशी दुखी निर्माण होऊ शकते. तो प्रयत्न करावा लागेल सातत्याने या मॅचमध्ये. पण या मॅचमध्ये जर पाहिलं गेलं तर एखादी विकेट घ्यावी लागेल. एक मोठा हिट पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमला, एक विकेट पाहिजे फिल्डिंग करणाऱ्या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर करते जाऊन पोहोचते 16 धावा. 23 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. तो बॅटिंग तितकीच चांगली करावी लागेल. बॉलर पुन्हा एकदा तयार. शैलेश जास्तीत जास्त राऊंड विकेटने मारा, कारण की लेफ्ट आर्म बॉलर आहे आणि त्या एंडने सध्या गोलंदाजी करत असताना त्या दिशेने दिशा चांगली आहे, त्याच्या मार्फत लाईन त्याची चांगली आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. ओहो, फुलटॉस बोलता पुन्हा एकदा फटका तर खेळलाय, मागे खेळण्याचा प्रयत्न. तो बॅटवरती बॉल आलेला नाहीये, अगदी पायाने बॉल मागे खेळलाय. पंच दर्शवतील वाईची एकूण अतिरिक्त धावसंख्या. टोटली 2 धावा पुन्हा एकदा ऍड होतील. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा. चिंचारीचा विचार केला तर चिंचारी हा संघ त्याच विभागाचा आहे. येथे मात्र नानिवली हे दोन्ही संघ गावाचे एकमेकांचे अगदी जवळीक गावं आहेत आणि प्रत्येकाला आपली स्ट्रॅटेजी माहीत आहे. कुठला बॅटर कुठल्या लेंथवरती कुठल्या झोनमध्ये खेळू शकतो आणि त्याच्यासाठी सध्या फिल्डिंग प्लेसमेंट जर पाहायला गेलं तर त्या दिशेने सध्या सेट केलं जातं दोन्ही टीमकडून. बोलो पुन्हा एकदा तयार. शैलेश सो बॅटने ऑप्शनला खेळायचं होता. नितीन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये, चुकी होणार नाहीये. नितीनचा तिसरा झेल पकडला जाईल आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर बांधून पडतील माघारी. आशिष बॅक टू दी डगआउट गॉन.
आता माघारी नवीन बॅट्समन मैदानात दाखल. उद्देश सध्या बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या 18 धावा आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी धावेची आवश्यकता 21. सामना दोन्ही टीमसाठी संपलेला नाहीये. प्रयत्न करावे लागतील असे तुकडे. ये उछाल नाही है, ये उडान है. आणि उडवला हा बॉल. उद्देशच्या बॅटमधून येतो हा एक उडवणारा षटकार. असतात आणि उद्देश सध्या बॅटिंग साठी त्याच्या बॅट मधून षटकार. टीमची धावसंख्या 24. चांगली बॅटिंग सध्या पाहायला मिळते. 24 धावा फलकावरती. या मॅच मध्ये टार्गेट आहे 39. 39 धावेचं लक्ष सध्या ठेवलंय. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता आहे. अजूनही हा सामना जिंकण्यासाठी सोबत पुन्हा एकदा उद्देश. पुन्हा एकदा त्याच गतीने बॅटचा स्विंग ओपन केला पण तो बॉल बॅटमध्ये आलेला नाहीये. अवध तिथे समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाल्यानंतर फलकावरती धावा आहेत 24 धावा. या मॅचला जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये 15 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी 12 बॉल 15 रन्स. डीजे रॉकी. त्यानंतर टीमची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. अजूनही 12 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. टार्गेट 39. 39 धावेचं. आता धागेदोरे थोडेसे दुनानलेत कारण की इथून जर पाहायला गेलं तर या मॅच मध्ये चांगली आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळते. सरळ बॅटने ऑनसीला फटका चांगला आहे. फील्ड डीप मध्ये ती चुकी झाली. पोझिशन घेता आलेली नाहीये. बॉल अलोंग द कार्पेट जाईल सीमा पार. मिळते धावा 4. तर बॉल टू रन आता 21 ला आहे. 11 बॉल मध्ये 11 धावेची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी उद्देश आणि सुशांत सध्या बॅटिंग करण्यासाठी. परंतु सुशांत गाडी सध्या आहे या मॅच मध्ये. ओहो पुन्हा एकदा टप्पा पाहावा लागेल. पुन्हा एकदा पंच दर्शवतील. येस इट्स अ वाईड बॉल. दंडित पुन्हा एकदा घोषित केला जाईल. अतिरिक्त धावसंख्या ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर कार्ड होती 29. 29 धावा. आता 11 बॉल मध्ये 10 धावा बनवायच्या. बॅटिंग करण्यासाठी सुशांत ज्या पद्धतीने खेळ त्याचा राहिलाय. सुशांतच्या बॅट मधून आतापर्यंत 2 चौकार 1 चौकार. उद्देशच्या बॅट मधून षटकार मला वाटतं आहे त्याच्या बॅट मधून. पुणे एकदा याडी जर पाहायला गेला तर मोठा हिट मारण्याचा प्रयत्न. पण बाउन्स जबरदस्त पेस व्हेरिएशन. गोल्डन स्पोर्ट वरती उसळी घेत बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली लेंथ पुन्हा एकदा पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती नियंत्रण सध्या दाखवलं जातं. या लेंथ वरती तुम्ही हिट करू शकत नाहीये. तो हिट करण्याची ताकद सध्या सुशांतकडे आहे. सुशांतला शांत ठेवायचं असेल तर या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित. पण तो थांबणार नाहीये. हा बॉल पुन्हा एकदा टाटा बाय बाय षटकार. या प्रकारे रोहित शर्मा खेळतो अगदी तसाच इथे अक्षरशः फेकून दिला हा बॉल.
सीमारेषेच्या बाहेर. फक्त 4 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. चांगली बॅटिंग दाखवत असताना सुशांतच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या स्कोर करती जाऊन पोहोचते 35 धावा. 4 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. निलेश पुन्हा एकदा ऑन विकेट. पुन्हा एकदा सरळ बॅटने ऑफ साइडला लगा तो 6. मैदान के अंदर आकर बाहर मारेगा आणि इथे हा सामना समाप्त. खेळ फिनिश. सामना जिंकला इथे. पाहिले गेले तर जानता राजा नानिवली वॉन द गेम. कॉंग्रॅच्युलेशन टीम, वेल प्लेड अँड हार्ड लक टीम. बेटर लक नेक्स्ट मॅच.